मुंबईकरांचा कालचा दिवस हा उकाड्यामध्ये गेला, कारण का हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालचा पारा हा सर्वाधिक होता. आपण जर पाहिलं गेलं तर मग मागील काही दिवसांच्या तुलनेत बुधवारी म्हणजे काल मुंबईतील उकाड्यात लक्षणीय वाढ होऊन पारा 38.7 अंशावर पोहोचला होता. यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात मंगळवारच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसने वाढ होऊन या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद बुधवारी म्हणजेच काल झाली. पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या उत्तरेकडील भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल अशी माहिती आणि शक्यता हवामान विभागाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईत सध्या उष्ण आणि दमट वातावरण आहे. मंगळवारी हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्राने 30 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 33.7 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. मात्र हाच पारा बुधवारी म्हणजेच काल थेट 35 अंशाच्या वर गेल्याने मुंबईच्या तापमानात 5 अंशाची वाढ झाली. यामुळे आपण जर पाहिलं तर मग मुंबईकरांना हा कालचा दिवस उकाड्यात काढावा लागला. मुंबई आणि उपनगरातील किमान तापमानातही वाढ झाली असून यामुळे पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवाही आता कमी झाला आहे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईकरांना याच उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. परंतु मार्चचा महिना हा मुंबईकरांना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का गरमी ही मार्चच्या महिन्यात वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.